आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबई बॉम्बना उडवणार असल्याचा पोलिसांना फोन। राजीव सिंह नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन केल्याची माहिती। दरम्यान ही अफवा असल्याचं समजल्यावर फोन करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पूर्वीची नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश। मात्र 18 मे पर्यंत फक्त 59% नालेसफाई पूर्ण। 13 दिवसांमध्ये 41% नालेसफाई कशी पूर्ण करणार? कंत्राटदारांसमोरच मोठं आव्हान। मुंबईमधील वडाळा ते गायमुख मेट्रोचा लवकरच ट्रायल रन। वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवर लवकरच चाचणी फेऱ्या सुरू होणार। डिसेंबर अखेर मेट्रो सुरू होण्याची शक्यता। मुंबईमध्ये एचओजी प्रणालीमुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत। एक्सप्रेसमधील इंजिन प्रणित वीज निर्मितीची किमया। गेल्या वर्षभरामध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषणातही घसरण। मोबाईलवर बोलताना गाडी चालवताना आढळल्यास निलंबनाची कारवाई होणार। पुणे पीएमपीएल प्रशासनाच्या चालक आणि वाहकांना सूचना। वाहतूक नियमांचं पालन करणं चालक आणि वाहकांना बंधनकारक असेल। राज्यामधील तब्बल 8,000हून अधिक गावांमध्ये शाळाच नाहीत। केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश। 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित, तर 1,650 गावं प्राथमिक शाळेपासून देखील वंचित। पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत चालू राहणाऱ्या पब आणि बारवर वर्षभरामध्ये कारवाईचा बडगा। वर्षभरात एकूण 77 बार, पब आणि हॉटेलवर कारवाई। पुणे विभागामध्ये 2 वर्षात धोकादायक स्थितीमध्ये रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे 640 जणांचा मृत्यू। मागील वर्षामध्ये 318 जणांचा मृत्यू। रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी। राज्यामध्ये महारेरामध्ये 7,000 तक्रारी प्रलंबित। गृहप्रकल्पांना उशीर, अपूर्ण कामं आणि विकासकांकडून कराराचं उल्लंघन अशा तक्रारी प्रलंबित आहेत।